रस्ता केला परंतु पाणी यायला जागा नाही। यशोदीप नगर भागात रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची होते गैरसोय। जालना शहरातील यशोदीप नगर मातोश्री लॉन्स परिसरात सिमेंट रस्ता तयार करण्यात आला असला तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या नाहीत। ज्या नाल्या केल्या त्या अर्धवट सोडून दिल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय। या भागातील मुख्य रस्त्यावर पावसाचे आणि नाल्याचे पाणी साचत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून पाण्यातूनच मार्ग काढावा लागत असल्याची माहिती स्थानिक नागरिक राहुल सुरडकर यांनी रविवार दिनांक 15 जून रोजी दुपारी 1 वाजता दिली। अंबड रोडवरील मुख्य आणि दाट लोकसंख्या असलेले यशोदीप नगर, मातोश्री लॉन्स, सिद्धार्थनगर या भागात नागरिक समस्यांना तोंड देत आहेत। अंबड रोडवरूनच जेल रोडकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून त्यावर पाणी साचत आहे। पाण्याची व्यवस्था न केल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी देखील याच दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच जावे लागते। यामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भात स्वच्छता निरीक्षक यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यासोबत संपर्क झाला नाही। यशोदीप नगर म्हणून बोलतो। इथं रोडचं काम झालं होतं। कॉन्ट्रॅक्टरने जे रोडचं काम केलेलं त्याच्यासोबत नालीचं पण काम केलं होतं, पण नालीचं अर्धवट काम केलं का? कारण काही अनधिकृत बांधकामांना त्यांना पाडता नाही आलं किंवा त्यांचं काही साठवलोट असेल, आम्हाला काही माहीत नाही। पण त्याच्यामुळे नालीचं अर्धवट बांधकाम झाल्यामुळं हे रोडला पाणी पूर्ण साचलेलं आहे आणि याच्यामुळं जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना म्हणा, नागरिकांना म्हणा आणि जास्त करून महिलांना खूप त्रास आहे। इथं गुडघाभर पाण्यामधून महिलांना जाता येत नाही। ही सिटी आहे, आपण याला कॉलनी म्हणतो आणि इथं हा डीपी रोड आहे। 7 फुटाच्या डीपी रोडला जर का ही समस्या असेल तर छोट्या गल्लीमध्ये काय समस्या असतील। आणि नालीचं उलटं पाणी तारामध्ये येतं आहे, पूर्ण काळवटलेलं पाणी आहे, पूर्ण घाण पाणी आहे। त्याच्यामुळे अजूनही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, निर्माण होऊ शकतात। याकडं सपशेल त्या कॉन्ट्रॅक्टरचाही आणि महानगरपालिकेमधल्या अधिकाऱ्यांचंही दुर्लक्ष आहे। आम्ही वारंवार त्यांना तक्रार केली, जवळजवळ 1 वर्ष होतं आहे मी याचा पाठपुरावा करतो आहे, पण याच्याविषयी त्यांच्याकडे काहीही उत्तर नाही आहे किंवा त्यांचे कोणत्याही प्रकारचं त्यांना याच्याविषयी म्हणजे प्रश्न हा सोडवतच नाही आहे। त्यांना नागरिकांशी काही घेणदेण नाही। काय नाव तुमचं? राहुल सुरडकर। शहरातील संभाजीनगर भागात साचलेल्या नाल्यांमुळे नागरिक त्रस्त, महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा। जालना शहरातील संभाजीनगर भागात मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये पाणी साचलंय, शिवाय या भागात साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे। महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना वारंवार सांगूनही काम होत नसल्याने महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा संभाजीनगर भागातील रहिवाशांनी रविवार दिनांक 15 जून रोजी दुपारी 2 वाजता दिलाय। या भागात महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी डोकावूनही पाहत नाही। कर्मचाऱ्यांना फोन केला तर ते ब्रेकर नसल्याचे सांगतात, तर कधी माणसं नसल्याचे सांगतात। त्यामुळे कुणाला बोलावं हेच कळायला मार्ग नाही। या भागातील नाल्या स्वच्छ करण्यात आल्या नाहीत। नाल्या भरल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। 2 दिवसात या समस्या न सोडवल्यास मनपा कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा या भागातील त्रस्त नागरिकांनी दिलाय। आमची समस्या अशी आहे, नळाला पाणी येत नाही, चेंबर भरलेले, चेंबर घरात पाणी जात आहे। आमच्या लेकरा बाळाला बिमारी यायला लागल्या, वास यायला लागलाय, आम्हाला वापरायला रस्ता राहत नाही। आणि साहेबांना येऊन पाहायचं आमच्या गल्लीमध्ये कसे काय समस्या आहेत। सारे चेंबर फुटलेले आणि चेंबरवाले ते लोक का नवे आले तर ते 4-4 महिने येत नाही, 2-2 महिने येत नाही। आम्ही काय करायचं? तुमची मागणी काय नेमकी? मागणी काय? आमची मागणी ही पाणी पाहिजे नळाला, चेंबर आमचे साफ झाले पाहिजे। ही आमची मागणी आहे साहेबाला। मी संभाजीनगर वार्ड क्रमांक 7 मधला रहिवासी आहे। 3 महिन्यापासून आमचे चेंबर ब्लॉक झालेले आहे। चेंबरचं पाणी पूर्ण घरामध्ये येत आहे, मच्छर डास खूप होत आहे। आम्ही नगरपालिकाच्या माणसाला चेंबर काढायला सांगितलं तर ब्रेकर नाही म्हणतो, तो ब्रेकर आणून दिलं तर माणूस नाही म्हणतो ब्रेकर चालायला। हे ब्लॉक 3 महिन्यापासून असंच आहे, नालीचं पाणी पूर्ण घरात चाललेलं आहे। आम्ही प्रत्येकी 2 दिवसाला नगरपालिकेच्या माणसाला तक्रार करतो, पर तो 9ला येतो, 11ला पडून जातो। तुमची मागणी काय? 2 दिवसात तो चेंबरचा ब्लॉक निघला नाही तर आम्ही खूप मोठा मोर्चा घेऊन नगरपालिकेवर येणार आहे। नाव काय? मी शाहिद पिंजारी। यहाँ पर समस्या ये चेंबर जो है तो 3 महीने से फुल हो जा रहे हैं। हमने यहाँ के एसआई को भी फ़ोन लगाए, उसको सामने का सब ब्लॉक हुआ है, चेंबर जो है तो ब्लॉक हुआ है। उसको फ़ोन लगाया, वो बोला हमारे पास में ब्रेकर नहीं है। हमने उसको बोला हम ब्रेकर ला के देते, तो वो क्या बोल रहा ब्रेकर चलाने वाला आदमी भी नहीं है। तो हमने करना तो क्या करना फिर? अगर ये 2 दिन में हमारी समस्या हल नहीं हुई तो हम सीधा मोर्चा लेकर आएंगे वहाँ पे नगर परिषद पे। और चेंबर फूटे तो सब घर में पानी आता।
पूरा घरों में पानी घुस रहा है, सब परेशानी हो रही है। नलों को भी पानी सही से नहीं आता और देख अभी नल आए तो पूरा घरों में पानी घुस रहा, गंदा पानी नाली का। बच्चे पूरे बच्चे बीमार होंगे, उसको बच्चों को बीमारियां होंगी तो उसका जिम्मेदार कौन रहेगा? हमारी मागणी रहेगी ये सब करके होना, 2 दिन में कंप्लीट करके होना। जालना शहरातील नागरिकांचे नगरपंचायतपेक्षाही जास्त बेकार हाल, सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा आरोप। जालना शहर महानगरपालिका झाली असली तरी देखील जालना शहरातील नागरिकांचे हाल हे नगरपंचायतपेक्षाही जास्त बेकार आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजता केलाय। जालना महानगरपालिका झाली त्याचा आम्हाला आनंद आहे, मात्र त्यातील भ्रष्टाचार काही थांबत नाही। पावसामुळे शहरातील सर्वत्र डास पसरले, ब्लीचिंग पावडर आणि फवारणीच्या नावाखाली करोडो रुपयांचा निधी उचलला जातो। नाल्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे ब्लीचिंग पावडर दिसत नाही। नगरपंचायतीसारखी अवस्था महानगरपालिकेची झाली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी केलाय। महानगरपालिका झाल्यानंतर 4 पट भ्रष्टाचार वाढलाय असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तर दुसरीकडे पावसाळा सुरू झालाय, सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे डासांची संख्या वाढली, धोकादायक आजार बळावण्याची शक्यता आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे, साद बिन मुबारक आणि फेरोज खान यांनी म्हटलंय। जालना महानगर पालिका होने के बाद बहुत से हमको खुशी हो गई थी, सब लोगों ने जश्न मनाया था कि अब महानगर पालिका होने के बाद जालना में विकास अच्छा होगा, स्वच्छता बहुत अच्छे से होंगी। लेकिन आज हमारे जालना शहर जो नगर परिषद थी तो उससे भी बुरा हाल, नगर पंचायत से भी बुरा हाल हमारे जालना महानगर पालिका का हो चुका। यहाँ भ्रष्टाचार रुकने का नाम ही नहीं ले रहा और महानगर पालिका होने के बाद भ्रष्टाचार तो 10 पट बढ़ चुका। 2022 से जब हम ASI स्वच्छता निरीक्षक की लापरवाही का जो मुद्दा उठा रहे थे, 13/5/2025 को हमारे महानगर पालिका की नींद खुली और उन्होंने लिखे कि हमारे अभी निर्देशन में आया करके कि सफाई कामगार जो महानगर पालिका के होते हुए बाहर के कर रहे हैं और उनको पाबंद किया गया। तो ये जो है तो कुछ वरिष्ठ अधिकारियों की मिलीभगत होने की वजह से स्वच्छता निरीक्षक की ये डेयरिंग हो रही है। नहीं तो एक स्वच्छता निरीक्षक इतनी बड़ी डेयरिंग नहीं कर सकता है। अब काफ़ी भरण या दूसरी चीज़ें और ज़्यादा मुहैया कर रहे हैं शायद स्वच्छता निरीक्षक, जो कैरी बैग से लेके काफ़ी भ्रष्टाचार हो रहा है। जैसा भी ब्लीचिंग पाउडर, बारिश हो गई तो मच्छर का प्रमाण बहुत बढ़ चुका है और ब्लीचिंग पाउडर कभी नाली पे दिखाई नहीं दे रहा। ब्लीचिंग पाउडर करोड़ों रुपए का आज महानगर पालिका में है, फवारनी कहीं जालना शहर में दिखाई नहीं दे रही, जो करोड़ों रुपए का बिल उठाया जा रहा है। तो ये जो जालना शहर में जो स्वच्छता निरीक्षक से लेके अपने अधिकारियों से लेके और की तात्काल यहाँ से इनकी बदली करना चाहिए, नहीं तो जालना शहर में कोई विकास होने का अंदेशा नहीं दिख रहा। और जालना शहर में आम जनता के साथ बहुत बुरा हो रहा है, नगर पंचायत से बुरा हाल हो चुका है जालना महानगर पालिका का। साद बिन मुबारक।